पुढचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल। भाजपचं संख्याबळ जास्त असलं तरी संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री ठरणार नाही असं वक्तव्य भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। त्यांच्या या नव्या विधानामुळे महायुतीत एकच खळबळ माजली आहे। एका कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलंय। महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याबद्दल त्यांनी भाष्य केलं। देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असं भाजपचे कार्यकर्ते म्हणतात, तर एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्रीपद भूषवतील असं शिंदे समर्थक सांगतात। अजित पवार गटातील नेते आणि कार्यकर्त्यांना ठाम विश्वास आहे की महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री हे अजित पवारच असतील। असं असताना राज्याचे पुढचे मुख्यमंत्री कोण असं फडणवीस यांना विचारण्यात आलं, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट उत्तर दिलं, राज्याचा पुढचा मुख्यमंत्री हा महायुतीचाच असेल असं त्यांनी स्पष्ट केलं। पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल। नाही, असं आता संख्याबळ वगैरे आम्ही काही ठरवलं नाहीये। बघा, संख्याबळ तर आमचंच जास्त असणार आहे, त्याच्यात कोणाच्या मनात शंकाच नाहीये। पण केवळ संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री ठरणार नाही। तीन पक्ष आता आम्ही एकत्रित आहोत। आमचे वरिष्ठ नेते त्या संदर्भातला निर्णय घेतील, तिन्ही पक्षांना विचारात घेऊन घेतील। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की शेवटी कार्यकर्त्यांचं मोटिवेशन काय असतं, तर माझा नेता मोठा झाला पाहिजे हे मोटिवेशन असतं। संख्याबळ वगैरे आम्ही काही ठरवलेलं नाही। भाजपचं संख्याबळ तर सर्वाधिकच असणार, त्याबद्दल कोणाला शंका नाही। मात्र केवळ संख्याबळाच्या आधारावर राज्याचा मुख्यमंत्री ठरणार नाही। आम्ही तीन पक्ष एकत्र आहोत, याबद्दल वरिष्ठ नेते हे तीनही पक्षांना विचारात घेऊन निर्णय घेतील असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, मुंबई।